पुरुषाची लफडी असतील तर तो लय भारी, अरे कमाल, 2-2 पोरी फिरवतो. आणि एखाद्या स्त्रीनं नुसता उल्लेख जरी केला की माझं याच्यावर प्रेम आहे पण मला तोही आवडतो, तर ती चवचाल आणि तिच्या लगेच चारित्र्यावर आपण बोलायला लागतो. काय ना, कन्सेप्ट आणि डेफिनेशन बघायला गेलं तर अशा खूप निघतील. म्हणजे विवाह संस्था, मग ओपन रिलेशनशिप, मग गे मॅरेजेस, मग अमुक-तमुक. मला एवढंच सांगायचंय, आपल्या समाजामध्ये जे आजही आपण सगळीकडे अनुभवतो, पुरुषाची लफडी असतील तर तो लय भारी, अरे कमाल, 2-2 पोरी फिरवतो. आणि एखाद्या स्त्रीनं नुसता उल्लेख जरी केला की माझं याच्यावर प्रेम आहे पण मला तोही आवडतो, तर ती चवचाल आणि तिच्या लगेच चारित्र्यावर आपण बोलायला लागतो. हे इतकं सहज आहे ना, हाच विषय तुम्ही इकडे मांडून बघा. म्हणजे जसं यापूर्वी आम्ही केलेल्या मालिकांमध्ये मे बी आपल्या दोघांची कॅरेक्टर त्या प्रकारची अशी विलनिश होती, की पती-पत्नीवर हो म्हणले की सगळ्यांना हसू येतं. हां, मजा आहे हां, तुमची तर काय 2-2 बायका. पण हेच पण किती जुनाच आहे. हो, हो. हेच जर एखाद्या स्त्रीनं करायचं म्हटलं जरी, की अरे तिचे 2-2 बॉयफ्रेंड आहे. मग ती स्लट होते, मग ती र पासूनचे सगळे शब्द आणि मग काय वाटेल त्या लेव्हलला ते जातं. एका पार्टीमध्ये एक असा नेहमी किस्सा सांगितला जातो, की एखाद्या मुलाला तो सिंगल असेल, तर नेहमी एखाद्या मुलीशी हुक केलं जाते. "जा ना, काही येडा जा ना तिच्याबरोबर कर ना काहीतरी." आणि हेच त्या एखाद्या रूम मधून एखादी मुलगी बाहेर आली, तर तिच्याकडे सगळेजण बघत असतात ॲज इफ तिने काहीतरी फार मोठा गुन्हा आणि पातक केलाय. तर आपण म्हणतो जेंडर इक्वॅलिटी, पण ते आपल्याकडे असं नाहीये. नाहीये. हो. या वेब सीरीजच्या निमित्तानं त्या विषयाला सुद्धा एक वेगळा, बाकी हे पॉलिॲमरी, पॉलिगॅमी हे चालूच राहील. पण त्या दृष्टीने पण ते बघावं असं मला वाटतं.